तर मित्रांनो पिका घेऊन मी चाललोय आत्ता आमची हळद खानाची असताना जर हळद कोणा हवी असतात तर म्हाका कॉन्टॅक्ट करूचो असा तुम्ही। आणि हळद तुमका गावठी पद्धतीत मिळतली एकदम चांगली पिवळेदार हळद असतात। ही बघा हळद मागे खणतले मी हळदीच्या मळ्यात पोचलोय आणि आता हळद खणतले थोड्या वेळात। हे बघा आता हळद किती या 2 ह्यात आपण म्हणतात ते गाजियो 2 गाजियो खणाची ह्या पहिलाच पिकाव मारले तर निघाला हळदीचा कांड दणदणीत। बघा कसली हळद आहे आणि तुमका मी खोटा सांगत नाही अगदी पिवळी बघा गावठी हळद एकदम गावठी। आणि कसली हळद बघा ही बघा एकदम दणदणीत आला कसा असता तसा निघाला बघा। ह्याची आमका हळद आणि जर कोणा हळद हवी जा त्या पटकन कॉन्टॅक्ट करूच लागा तुमका। हे बघा कसली हळद आधी बघा एकदम गावठी। पहिला पिकाव मारला तर एवढा भेटला दुसऱ्या पिकावर तर एवढी हळद भेटली बघा कसले कांडाच बघा म्हणजे कसली हळद आहे बघा दणदणीत झालेली आहे। म्हणजे त्याला भर बी घातलं मेहनत असा आणि बघा एकदम तुमका असे आणि जे लावूचे असतात मिरगात कोंब ते हे कोंब लावचे लागतात आणि बाकीचे हे काढून ह्याची हळद केली जातं समजलं काय। हां जसं मी खानाक सुरुवात केलं तसे आयन माझ्या पटापट हळद आपली पिशेत भरल्या ते बघा ती भरता टपाटप ती हळद नंतर आमका सुकत घालून उकडं घालूचे ना। हे बघा खणलंय पटापटा तसं आहे आणि तिनं जोर केल्यान पटापटा भरूक